भाऊजी आहेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. आसन असतं वा. बघा उद्या पुण्याला 1.5 लाखाची बॉडी प्लेटची स्पर्धा आहे आणि ते तिकडे देखील जाणार आहे. क्या वाद आहे. आणि सध्या चर्चमध्ये देखील 40 प्लेटची टुर्नामेंट सुरू आहे. त्याचा देखील आस्वाद घेऊया. चला मॅचकडे वळूया. पंचाने विनंती करतोय. थांबा थांबा इनिंग नंतर या इनिंग ब्रेक मध्ये लक्षात घ्या. या मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. राई संघ जिंकलाय, जेम्स बॉन्ड राई. त्याच्यानंतर मुर्धा आणि त्यानंतर या सामन्यातील विजयी संघ असं आपण ड्रॉ करणार आहोत. आणि त्यानंतर पुढे सामने किती षटकांचे असतील आमचे आयोजक ठरवतील. चला मॅच सुरू होते. स्ट्राईक एंडला पार्थ, नॉन स्ट्राईक एंडला मिथून, गोलंदाजी मार्कवर साहिल पाटील, आर के मोरवा वर्सेस ओम ब्रह्मदेव गुरदेव. राजू पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि मला बॅटल आठवतंय. आर के मोरवा आणि ओम ब्रह्मदेव गुरदेव अगदी 23 वर्षापूर्वी जो संघ असायचा ते बॅट पंचाचा इशारा आलाय. लेट्स प्ले. पहिला चेंडू पायावरचा, अगदी ऑन साइडला जबरदस्त हिट. वेल पेड पार्थ. सिंगल कंप्लीट झाले. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई शहरात याला ड्राईव्ह चांगला आहे. मिथुनच्या बॅट मधून चेंडू सरळ येतोय. इथे खराब क्षेत्ररक्षण झालंय हितेश मार्फत. या 2 धावा. थोडस फंबल झालं आणि त्याच्यामुळे एक धाव अतिरिक्त आली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 3. सावध सुरुवात मोरवा संघाची. मोठा फटका खेळायचा जरूर होता, मात्र अगदी स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने राहिलाय चेंडू. एकच धाव इथे मिळेल. साहिल पाटीलचं मी कौतुक करेन. नो डाऊट मागच्या काही सीझन मध्ये साहिल पाटीलनं आपलं नाणं खणखणीत वाजवलंय. याचं कारण त्याची गोलंदाजी ॲक्शन आहे, त्याचे रिलीज ऑफ द डिलिव्हरी आहे आणि त्याची लेंथ आहे. भरपूर पकडून चेंडू टाकतात म्हणतात ना, ती याच गोलंदाजीला. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा आपटलाय. वेल बोल पुढे आले होते. अगदी योग्य बदल आपल्या ग्रीप मध्ये केलाय. वेल बोल साहिल पाटील. इथे धाव मिळते मात्र एकच. यस सर, लेग बाय आहे का? थँक्यू सर. विसरता कसे. पंचाच्या भूमिकेत प्रदीप आहेत. यावेळेला फाईनला टर्न केलं. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. डायरेक्टेड नाहीये. एकच धाव. मिथून विचार करतोय की हा फटका योग्य का बसला नाही किंवा एलिव्हेट का होऊ शकला नाही. प्रेक्षकांना विनंती आहे जरा मैदानाच्या बाहेर व्हा प्लीज. समोर खेळलाय. चांगला फटका. वा वा वा. षटकार. गुड शॉट पार्थ. काय टायमिंग, काय बॅटचा फॉलो थ्रू. कडक, अगदी कडक. साधावा. चेंडू गेला का बाहेर. चला नवीन बॉल द्या प्लीज. पॉवर प्ले आता दुसरा सुरू होतोय. नवीन बॉल द्या. काय अफलातून फटका होता तो. वारंवार रिप्ले पाहिला जाईल त्या गोष्टीचा.
बॅटचा फॉलो थ्रू, टायमिंग सगळं काही जबरदस्त होतं. वेल प्लेड. पुन्हा एकदा रिप्ले पाहूया. हा चेंडू जर बघितला तर साहिल पाटीलचा स्लाइडली थोडासा आउट टप्प्याचा आउटसाइड ऑफ स्टंप होता, मात्र तिथून काय जबरदस्त बॅट स्विंग, षटकार. अगदी आपण बघतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा षटकार. वेल प्लेड पार्थ पाटील. धावसंख्या झाले पहिल्या षटकामध्ये अगदी 12 धावा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतो हिरेन. काय PSPL ला बॅटिंग केली होती हिरेननं, त्यामुळे इन्फॉर्म आहेत नो डाऊट. आणि गेल्या कित्येक वर्षापासून ओम ब्रह्मदेवची तो सेवा करतोय आणि पुढच्या काही वर्षात अगदी तो मास्टर क्रिकेटमध्ये देखील दिसणार आहे. त्यामुळे वेलकम हिरेन. घरचं मैदान आहे. पाहूया गोरदेव टीम. पहिल्या ओव्हरमध्ये RK मोरवा संघानं 12 धावा जमवलेत पॉवर प्ले मध्ये. स्लो डिलिव्हरी, पायाचा चेंडू, चांगला स्वीपचा फटका, 2 धावा. डी झोन मध्ये बॉल आहे बघा, त्या बॉलला चेंडू लागला की 2 धावा आहेत. ओम ब्रह्मदेवचं घरचा मैदान, अभिनव संकुल. काय मैदान पाहायला मिळतं. अशी बरीच कमी मैदानं मीरा भाईंदर मध्ये आढळतात जी हिरवी गार आहेत. ऑल थँक्स टू अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ. राखलंय मैदान त्यांनी आणि क्रिकेटसाठी उपलब्ध देखील करून दिलं जातं. मनापासून आभार आहेत अभिनवच्या कमिटीचं. नेक्स्ट बॉल हिरेन. मिथून साडे. फुल पिच डिलिव्हरी होती, ड्राईव्ह करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल. यशांच्या पाठीमागे जय माद्रे आहेत. संघ आपण बघतोय ओमब्रमध्ये गोरदेव, फ्लाय स्लिपला प्रणित पाटील आहेत, त्याच्यानंतर प्रतीक आहे पॉइंटवर. मिड ऑफर पराग, फुलटॉस बॉल आहे, योग्य फटका नाहीये. मिथून नाराज असेल, मिथून नाराज असेल की एक्झॅक्टली चेंडू बॅटर का आला नाही. एकच धाव इथे मिळते. मात्र एक गोष्ट चांगली झाली आहे, पार्थ स्ट्राईकवर आलाय. कारण ज्या पार्थनं आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे आणि यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मला असलेला खेळाडू आहे. या मालिकेत जर बघितलं नितीनजी वारे, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, या मालिकेत बऱ्याच गोष्टी एक एक आहेत. सांगतो तुम्हाला काय ते. और स्वीशिट केलाय, पार्थ नाही थांबणार आहे. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, अटेंड गेलाय. 4 धावा. वेल प्लेड. चौकार. जसा चेंडू तशी ट्रीटमेंट. 4 धावा, चौकार. जबरदस्त बॅटिंग. आणि नितीनजी वारी एक गोष्ट सांगत होतो की अधिकृत पंच एक आहे, अधिकृत समालोचक एक आहे आणि आमचा गुणलेखक मित्र देखील एकच आहे. वेगळी स्पर्धा आहे. ओ पायावरचा चेंडू, फलंदाज बाद होणार आहे, अगदी बाद होणार आहे. थोडस मध्ये खेळायला आले होते आणि बरोबर मागच्या पायावर चेंडू पडलाय. अगदी प्लम एलबी. पार्थ पाटील परतलाय. विकेट. मोक्याच्या श्रेणी हिरेनच्या नावावर ही विकेट राहिली आहे. धावसंख्या वाढत होती, 19 धावा, मात्र इथे विकेट आली आहे, मोठी विकेट. कम ऑन डीजे. जयेश पाटील सर इथे मला वाटतं उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो या श्री मेडिकल तर्फे देखील या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य आलेलं आहे. फर्स्ट एड किट आले श्री मेडिकलचे आमचे जयेश सर इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये आपलेही स्वागत आहे.
रिव्हर्स स्वीप खेळला, चौकार मिळवला आणि त्यानंतर एक फ्लिक करण्यासाठी गेले आणि तिथून विकेट आले लेग बिफोर विकेटची. नवीन बॅटर आलाय विकी भावेश नाव आहे मात्र विकी प्रेमाने म्हटलं जातं. हिरेन वर्सेस विकी. हा चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे झालाय. वाईड बॉल. अवांतर धावा, धावसंख्या 20 झाली आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेला जर बघितला तर बॅटने आले मात्र इथे धाव घेण्याचा प्रयत्न का केलाय. हारागिरी, अक्षरशः हारागिरी. इथे विकेट आली धावची चर्मन. मिथूनला बॅटवर देखील व्यवस्थित नव्हता तो बॅट अँड पॅड झाला. अपील नाकारलं पंचांनी मात्र आज चुकीचा कॉल आणि पुढचं काम हिरेनने बजावलंय. मिथून सारखा चांगला बॅटर आता मात्र तंबूच्या आश्रयाला. विकेट. चला येस मंदार यांना विनंती करतो या लवकर. मंदार यांच्या शुभ हस्ते येस कॅमेरा पर्सनला विनंती करतो एक मुख्य सन्मान आपण करूया. क्या बात आहे. एक विशेष सन्मान आपण मंदार यांच्या शुभ हस्ते करूया. तो म्हणजे निश्चितच लिजेंड खेळाडू राजू पाटील साहेब यांचा. जितेंद्र जनार्दन पाटील म्हणजेच राजू पाटील साहेब प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं सहकार्य असतं आणि जय मल्हारवर देखील त्यांचं विशेष प्रेम आहे आणि खारीगावच्या माध्यमातून हा त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. एक असा खेळाडू त्याच्यासाठी क्रिकेट कधी थांबत नाही आणि ते थांबूच नये ही देखील आमची इच्छा आहे. वेलकम राजू पाटील साहेब, आपलं मनापासून आभार या स्पर्धेचा सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. आसन सेवा. आणि येत्या 1 मे आणि 3 मेला राई गावात 40+ क्रिकेट पाहायला मिळणार आहे. सस्नेह निमंत्रण आहे सर्वांना आणि तिथे काही सन्मान केले जातील. गोडदेव गावचे अमोल वेतोस्कर सर यांचा देखील एक विशेष सन्मान राई गावात होणार आहे मित्रांनो. तर या आणि तसेच राजू पाटील साहेबांचा सन्मान आम्ही करणार आहोत त्या एकूणच मंचावर. ते यायला विसरू नका. चला गोलंदाजी मार्गावर आलाय तो म्हणजे पराग. अक्षर गणेश आणि राजू पाटील साहेबांची विशेष पसंती असते. त्यांना जी माणसं आवडतात त्या माणसांना ते अक्षर गणेश लगेच देतात आणि सन्मान करतात. ग्रेट ऑलराउंडर अमोल वेतोस्कर. क्या बात है. सुपर. 3 तारखेला हे सन्मान राईच्या मैदानात बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल इथे होणार आहे. यायला विसरू नका. चला गोलंदाजी मार्गावर आला पराग. 2 षटकात धावा आहेत 20. गडी बाद देखील 20 सॉरी 2. चेंडू खाली राहिलाय इथे पुन्हा. हो काय चाललंय मोरवा टीमचं. इथेही विकेट आली असती आणि राहुल जो नवीन बॅटर होता तो एकही चेंडू न खेळता पर झाला असता. हा चुकीचा कॉल. चाललंय काय काय चाललंय. चेतन राऊत टेन्शन मध्ये आहेत. अगदी चेंडू बाजूलाही नाही विकेटच्या. ओ इथे राहुल बचावलेत. एक चांगला खेळाडू आहे राहुल आणि सध्या राहुलची भरपूर मोठी गरज आहे. आणि गणेश चित्रशाळा राहुल अतिशय जबरदस्त रित्या चालवतो. पाहूया स्ट्राईकला राहुल. फुलटॉस बॉल आहे आणि हा फटका किती धावांचा असेल. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. गुड शॉट. पहिल्या बॉलवर चौकार मिळवतो राहुल त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 25. मात्र इथून थोडस काळजीपूर्वक कामगिरी करावी लागेल आर.के. मोरवा टीमला. पुन्हा एकदा लो फुलटॉस दिले. हवेत खेळलेत. इथे विकेट नाही. हो साहिल पाटीलनं झेल सोडलाय. हा फटका चुकीचा होता मात्र साहिलला झेल सोडलाय. खराब कामगिरी. आय कॅन्ट बिलीव्ह अशा पद्धतीने झेल व्हायला पाहिजेत.
गेम मध्ये राहा मित्रांनो, गेम मध्ये राहा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजूनपर्यंत चेंडू व्यवस्थित बॅटवर नाहीये विकीच्या, आणि मोरवा संघासाठी कदाचित ही धोक्याची सूचना आहे. या वेळेला मात्र हा फटका हा बरोबर मध्यात आलाय. षटकार, ग्रेट शॉट. याच फटक्याची गरज आहे मोरवा टीमला, आणि विकी अगदी चौथ्या चेंडूवर हा षटकार खेळतोय. धाव संख्या 32, 32. षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया किती धावा इथे मिळतील. नेक्स्ट बॉल, स्लो डिलिव्हरी आहे, लवकर पिक केला, किती धावा मिळतील. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 2 धावा, फक्त 2 धावा. धावसंख्या 34. षटक संपलेले 3, धावसंख्या 34, म्हणजे सरासरी 11.33 ची आहे. प्रतीक बॉल घे. प्रतीक, चला 3 ओव्हर झाले. ड्रिंक्स ट्रॉली कुठे आहे? ड्रिंक्स ट्रॉली लवकर जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. कम ऑन डीजे. संपलाय तसा मनीष पाटील सुद्धा आलाय PSPL मधून सुद्धा ब्रेक, आणि तिथून स्वारी लगेच आपल्या घरच्या मैदानात. धावसंख्या झाली ती म्हणजे 34. गडी बाद 2, 3 ओव्हर संपलेत. स्ट्राईक एंडला बॅटर राहुल, गोलंदाजी मार्कवर साहिल पाटील. दुसरं षटक हाताळताना, चला जास्त वेळ घेताय, जास्त वेळ घेताय प्लीज गोळदेव. यावेळेला फटका प्रतिम आहे. वा वा वा, पॉवर, ही पॉवर आहे राहुलची. स्टँड अँड डिलिव्हरी, काय टायमिंग होतं, काय पॉवर होती. वेल डन राहुल, षटकार.
झालं, पार्थ आउट झाला, काय झालं, मिथून आउट झाला, मी उभा राहणार हे दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे राहुल. धावसंख्या झाले तब्बल 40. साहिल पाटीलवर आक्रमण. स्लो डिलिव्हरी, ती सुद्धा पिक केले. हाय चेंडू अगदी गेटवर. 6 धावा. आमच्या प्रेक्षकांना इंजरी झाली असेल तर आमच्याकडे स्प्रे आहे. इज ओके. थँक्यू. आमच्या प्रेक्षकांचा देखील मनापासून आभार. चांगलं नक्कीच औदार्य तुम्ही दाखवतायत 19 या क्रिकेटवर. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल आहे, समोर खेळलंय. अजून एक मोठा फटका, षटकार लागोपाठ 3 षटकार. ग्रेट बॅटिंग बाय राहुल. कम ऑन डीजे. मगाशी सभागृहामध्ये गेलो होतो जेवण करण्यासाठी. राहुल तिथे मला भेटला. मी राहुलला एकच गोष्ट सांगितली की राहुल आज बॅटिंग दाखवायची आहे. राहुलने प्रॉमिस केलं आणि सध्या तो बॅटिंग दाखवतोय. चला बॉल द्या, अजून बॉल द्या प्लीज. लवकर द्या, लवकर द्या. आहे तो बघा, आहे त्या बाजूला पण बघा. जय मल्हार कारीगाव. चेंडू जे बाहेर जातात ते रिटर्न येत नाहीत, या गोष्टीकडे लक्ष घाला. रुबाब मेन्सवेअरचे जितू पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारे सगळे चेंडू देण्यात आलेत. त्यांचंही मनापासून कौतुक. नेक्स्ट बॉल. यावेळेला चेंडू बराच हवेत आहे. हा झेल होणार का? कॉलिंग नाहीये, कॉलिंग नाहीये. परागचा झेल होता मात्र कॉल नव्हतं. पुन्हा एकदा वाचलेत ते म्हणजे राहुल. अगदी पहिल्या बॉलवर एकही चेंडू न करता बाद होणार होते आणि त्यानंतर राहुलने घातलाय धुमाकूळ. त्याची वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तब्बल 25 धावा नाबाद. वेल प्लेड राहुल, सुपर बॅटिंग. 6 चेंडूत 25 धावा नाबाद. अजून एक चांगला फटका गॅप मध्ये मात्र तिथे नंदन आहे. ओह व्हॉट अ थ्रो. नंदन पाटील सुपर फिल्डिंग. धाव संख्या मात्र 55. ही हनुमान उडी आहे. 34 वरून 55. काय सामना बदललाय. मोरवा संघ थोडासा स्ट्रगल करत होता असं वाटत असताना राहुल मैदानात आला आणि या मॅचची गणित बदलली आहेत. गुड बॅटिंग. विकीचा फटका जर बघितला तर ऑन साईडला अगदी ड्राईव्ह झालाय मात्र प्रॉमिसिंग ड्राईव्ह नव्हता. आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. तिथून जर विचार केला तर ऑन साईडला मोठा फटका खेळण्यासाठी गेले. टायमिंग चुकलं. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 56 धावा 4 ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये साहिल पाटीलच्या 22 धावा खर्च झालेत. ऑल थँक्स टू राहुल. काय बॅटिंग केली. लागोपाठ 3 षटकार ठोकले. मॅच बदलली आहे. मला वाटतं सगळ्यात मोठी धावसंख्या इथे आता बनू शकेल कारण 67 धावा या पहिल्या मॅच मध्ये झाल्या होत्या. ज्या राई संघानं बनवल्या होत्या. पाहूया काय घडतंय. शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज येईल. तनय. छप्पन्न धावा झालेत 4 ओव्हरमध्ये. शेवटचं षटक तनय. स्ट्राईक एंडला विकी. ही स्पर्धा आयोजित करण्याचा एकमेव उद्देश तो म्हणजे युवकांना संधी दिली पाहिजे. फुलटॉस बॉल आहे. मोठा फटका. मागवा चेंडू अगदी कस्तुरी उद्योग मधून षटकार. आला बॉल.
म्हणजे छप्पर फाड षटकार होता. धावसंख्येने 60 ओलांडले, 62 धावा. धमाकेदार मॅच, धमाकेदार मॅच. वेलकम वेलकम मुकेश पाटील, आपलंही स्वागत आहे या मंचावर. अजून एक मोठा फटका. लेट सी द अंपायर डिसिजन. 2 धावा. बघा तिथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. 2 कुडे 4 कुडे ते इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यामुळे डोंट आर्ग्यू विथ द अंपायर. धावसंख्या 64 आणि मी म्हटलं ना की सगळ्यात मोठी धावसंख्या इथे बनू शकेल. सध्या त्या गोष्टीकडे कूच केले टीम आर के मोरवाना. ग्रेट बॅटिंग राहुल, ग्रेट बॅटिंग भावेश म्हणजेच विकी. नाही पुढचा चेंडू. याही चेंडूवर अतिशय चांगला फटका आहे. नंतर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतोय. एकच धाव. राहुल स्ट्राईक ठेवणार आपल्याकडे. सध्या तो फॉर्म मध्ये आहे. 65 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. किती धावा ऍड होतील? टीम आर के मोरवा जबरदस्त बॅटिंग. मालिकावीर साठी खास सायकल आहे. ओ प्लेन मिस मात्र इथे एक धाव मिळणार आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 22 जरा थँक्यू सर. 66 धावा. स्लो डिलिव्हरी आहे. चांगलं चेंज ऑफ पेस. इथे धाव मिळणार आहे. बॅटने आले थँक्यू. एक धाव इथे खात्यात जाते. 67 म्हणजे सकाळच्या सामन्याची राई संघाची इथे बरोबरी केली आहे धावांच्या बाबतीत. मात्र या शेवटच्या चेंडूवर किती धावा असतील? चला या इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. टीम राई कॅप्टन, टीम मुर्दा कॅप्टन या लवकर. फुलटॉस बॉल आहे. ऑन साइडला टर्न केलाय. एक धाव कंप्लीट. थोडस डिफ्लेक्शन. या 2 धावा कंप्लीट. उच्चांक बनवलाय टीम आर के मोरवाचं. 69 धावा आणि 70 धावा विजयासाठी. वेल प्लेड राहुल, वेल प्लेड विकी. 70 धावा विजयासाठी. आणि ही धावसंख्या होणार की नाही या गोष्टी आपण लगेच पुढे बघणार आहोत. मात्र त्या अगोदर या मुख्य मंचावर आता आपण ड्रॉ करणार आहोत. चला एक विजेता संघ, एक राई टीम आणि एक मुर्दा टीम. चला टीम राई कॅप्टन. चल कल सुबह पनवेल जाना है. टीम राई बाय आहे तुम्हाला. त्यामुळे पुढची मॅच असेल विजेता संघ वर्सेस टीम मुर्दा. आणि राई संघाचा जल्लोष बघा. फायनलला पोहोचले. क्या बात आहे.
चला लगेच वळतोय मणिजी पाटील यांच्याकडे. जुना बॉल. अंपायर्स. ए चेतन बॉल घे. चला लगेच वळतोय आपले मुख्य समालोचक मॅन फ्रॉम खारीगाव महाराष्ट्राचा आवाज मणिजी पाटील यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद संकेतजी पाटील. सुस्वागतम. चला सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. हा खुर्च्या व्यवस्थित वापरा असं निवेदन आलेलं आहे. कृपया मी विनंती करतोय. आणि काळ्या पडद्यावरून पाय काढा प्लीज. जे मुख्य मंचासमोर आमचे लाडके खेळाडू बसलेले आहेत, काळ्या पडद्यावरून पाय काढा. आपण व्यवस्थित बसून घ्या. आपण लाईव्ह आहात. मुर्दा टीम आपण अगदी मागे बसला स्टंपच्या. व्यवस्थित बसून घ्या. आपण लाईव्ह आहात. खुर्च्या व्यवस्थित करून घ्या. काळा पडद्यावरून पाय काढा. आपण पाहतो जय मल्ला कला क्रीडा उत्सव समिती खारेगाव आयोजित नागरिक युवा चषक 2026. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण प्रत्येक गावातील तरुणांना एकत्र करण्याचं काम करत आहोत. एकत्रित राहाल, संघटित राहाल तर आपल्या समाजाचा विकास कराल. आणि म्हणूनच तरुणांना एकत्रित करण्याचा उद्देश या संघटनेचा राहिलेला आहे. आमचे सर्व स्पॉन्सर्स ज्यांच्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही. कुणाल पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांची वर्गणी. विनस हॉटेल 2,000. सचिन पाटील 3,000. आदेश यशवंत पाटील 3,500. गणेश दीपक पाटील 1,100. किरण दादाजी पाटील 5,000. श्री मेडिकल यांच्याकडून मेडिकल किट. महेश जयवंत पाटील पाटील रॉक्स यांच्याकडून सर्व मांसाहारी जेवणाची व्यवस्था. नंदकुमार पाटील यांच्याकडून जेवणाची व्यवस्था. धीरज गजानन पाटील यांच्याकडून भाजीपाला. जयेश नारायण पाटील यांच्याकडून छासची व्यवस्था. मोहन मधुरकर पाटील यांच्याकडून 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. धनेश वर्षिणा पाटील यांच्याकडून 11,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. ललित गवसवेकी यांच्याकडून 2,100 रुपयांचं आर्थिक सहकार्य. अमोलभाई दर्जी यांच्याकडून 1,100 रुपयांचं आर्थिक सहकार्य. जितू प्रवीण पाटील यांच्याकडून बॉलची व्यवस्था. रुबाब बुटीकचे ते मालक आहेत हितेश वसंत पाटील यांच्याकडून सर्व पारितोषिक. 11,000 रुपयाचं पारितोषिक जे आहे ते हितेश वसंत पाटील यांच्या वतीने पुरस्कृत झालं आहे. नितीन वारे NP स्पोर्ट्स यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी सर्व टी शर्ट आणि यूट्यूबची व्यवस्था. कल्पेश रतन पाटील अजून 3,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. संतोष पवार सातारकर यांच्याकडून 1,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. प्रसाद खोत यांच्याकडून सर्व सन्मान चिन्ह. प्रसाद परब यांच्याकडून मसाल्याचं सामान. हितेश भट यांच्याकडून 5,000 रुपये. सुनीता शशिकांत भोईर यांच्याकडून 5,000 रुपये. स्वामी समर्थ इव्हेंट यांच्याकडून ध्वनी व्यवस्था. रवी एकनाथ पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. जयेश मिस्त्री यांच्याकडून 1,100 रुपये. नरेश अनंत पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. प्रताप आदरणीय नामदार प्रताप इंद्राबाई बाबूराव सरनाईक जे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आहेत त्यांच्याकडून 25,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. आणि पवित्रताई आणि जयवंती म्हात्रे यांच्याकडून 3,000 रुपयाचं सहकार्य. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आता वळतोय या पुढच्या डावाच्या अपडेट्सकडे. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं आहे 70 धावांचं. 5 षटकांमध्ये 70 धावा पूर्ण करायच्या आहेत टीम घोडदेवला. ओम ब्रह्मदेव घोडदेव. घरचं मैदान, घरच्या मैदानामध्ये चांगल्या खेळायची अपेक्षा. पण पाहूया ती अपेक्षा पूर्ण केली जाईल का. कारण RK मोरवाड संघाकडे सुद्धा तितकाच चांगला गोलंदाजीचा साठा आहे. आणि म्हणूनच पहिलं षटक कुठलं असेल, कोण हाताळेल त्यासाठी थोडी चर्चा, थोडासा वेळ घेतला जातोय. पण वेळ जास्तीचा घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. यानंतर आणखीन 2 मॅचेस आम्हाला कंप्लीट करायचे आहेत. होतं कधी कधी संकेत. कुठला कुठला कोंबडा. कुठला कोंबडा. हां अरे काय. चला असू द्या. अजून काय बाकी आहे का यानंतर. शेवटचीच एक मॅच बाकी. हां बॉल पाठवून द्या. चला चला असो.
आम्ही खेळतोय या गोष्टीचं महत्व आहे, आम्ही शिकतोय. चला आपण आता वळूया. पण एक गोष्ट संकेत 100% म्हणे खारी गावचं आदरातिथ्य. मग ते दहीहंडी असू द्या, क्रिकेट असू द्या, कुठलाही सण असू द्या, हा खारी गावाचं आदरातिथ्य खतरनाक असतं. तर 70 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 30 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. 2 फलंदाज पोहोचत आहेत. स्ट्रायकर साईडला हिरेन म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकर साईडला जय म्हात्रे आहे. जय यांच्याकडे आक्रमक शैलीचे स्ट्रोक्स आहेत. हिरेन यांच्याकडे अनुभव आहे. घरचं मैदान असल्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज जो आहे तो ओम ब्रह्मदेव घोडदेवला आहे. पण समोर आहे आव्हान अनुभवी गोलंदाज चेतन राऊतचं. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. म्हणजे याला 3 मॅचेस होणार आहेत, बरोबर ना? 2 मॅचेस होतील, 3 मॅचेस होतील. तर त्याचमुळे चला वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळेचा वापर व्यवस्थित करूया, एन्जॉय करूया ही क्रिकेटची स्पर्धा. पहिले षटक पॉवर प्ले आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, सर्कलच्या बाहेर, स्ट्रेट लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असं प्रोटेक्शन सेट केलेलं आहे. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी पंचांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चेतन राऊत. स्ट्रायकर साईडला हिरेनचा पहिला बॉल. या मैदानाच्या खाणाखुणा ठाऊक आहेत आणि त्यांनी पहिल्याच बॉलवर आपल्या कामगिरीची छाप सोडली, षटकार खेचलाय. बॉलवर षटकार खेचून हिरेन मात्रे आपल्या अनुभवाची माहिती देतो. त्यानंतर फुल लेन बॉल, बॅटच्या आउट साइड आहे, क्षेत्ररक्षण चुकलं, बॉल मागे सरकलाय, बॅकवर्ड पॉईंटला बॉल अडवला जाईल, तोपर्यंत सिंगल अडवल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आणि थ्रो. स्ट्रायकर्स एंडला पण पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. वेग द्यावाच लागेल, वेग दिला नाही तर मग माघार घ्यावी लागणार आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते. डीजे माईकला थोडासा आवाज द्या. पुढचा बॉल फुलटॉस, बैठक खेळलाय त्यांच्या आवडीच्या झोन मध्ये. रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस स्ट्रोक. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. अनदर नाही. चौकार येतोय या षटकातला दुसरा मोठा स्ट्रोक. इनिंग अशीच राहणार आहे. एन्जॉय. कारण ओम ब्रह्मदेव घोडदेव संघाकडून प्रतिकार करण्याची जी अपेक्षा होती ती अपेक्षा पहिल्या षटकातच हिरेन म्हात्रे यांच्या वतीनं पाहायला मिळालेली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 12वर. 12 रन्स. फुलटॉस. आत्ता संधी आहे पण स्ट्रेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही. पार्थ पोचेल बॉलवर. 2 धावाचा कॉल. पार्थ सुद्धा चुकला आणि त्याचमुळे 2 धावा आरामात पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची होते वाढ. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या आहे 14 धावा. 70चा पाठला करायचा आहे. त्यापैकी जी आवश्यकता एका षटकाची होती ती आवश्यकता पहिल्या 4 बॉलवरच पूर्ण केलेली आहे हिरेन म्हात्रेने. म्हणजेच ती चॉईस योग्य होती. सुरुवातीच्या क्रमांकावर हिरेन म्हात्रे आणि जय म्हात्रे या 2 फलंदाजांना पाठवण्याची. चेतन पुढचा बॉल ओव्हर द विकेट. सुरुवात सोपी नसते. सोपी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत हिरेन म्हात्रेची. तोडतोय, फोडतोय, आपली छाप सोडतोय. षटकार. नितीन वारे याने झेल टिपल्या. नितीन वारे 500 रुपये जमा करतील आणि नंदनकडून 100 मिळतील. राईट. नितीन वारे यांना षटकार आलेला आहे. काय खेळ चाललाय. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस स्ट्रोक प्ले बाय हिरेन म्हात्रे. धावसंख्या पोहोचते 20वर. पुढचा बॉल. गरज आहे का? स्वतःला तो प्रश्न आता हिरेनने विचारावा की इतका चांगला जर स्ट्रोक प्ले आहे, वेळ तुमच्या बाजूने चालले, मग उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न कशाला? शेवटचा बॉल डॉट येतोय. 70चा पाठला करताना पहिल्या षटका समाप्तीनंतर ओम ब्रह्मदेव घोडदेव 20 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडू 50 धावांची गरज. 24 चेंडू 50. कम ऑन डीजे. बांगडीचा चाल माझ्या चाल नाच माझ्या
धीरज पाटील एकदा नाव घेतलं, अजून किती वेळ घ्यायचं धीरज? चला, पार्थ आलेत नवीन गोलंदाज. पार्थ हे नवीन शोध आहे आर के मोरवा या संघाचा. मागच्या 3-4 वर्षामध्ये पार्थने आपली कामगिरी काय आहे ती दाखवलेली आहे आणि म्हणूनच भरवशाचं एक अजून आणखीन एक नाव आर के मोरवा संघाच्या गोलंदाजीच्या युनिटमधलं जे पार्थ आहे. पार्थ पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेतात. पाहूया ते पुनरागमन आर के मोरवा या संघाकडून अपेक्षित आहे. पहिल्या षटकामध्ये तर पूर्णपणे जबाबदारी हिरेन म्हात्रे यांनी स्वीकारली होती आणि आता हिरेन म्हात्रे नंतर जय म्हात्रे. एक म्हात्रे तापलाय तर आता दुसरा म्हात्रे तशी साथ देईल का पाहू, आवश्यकता आहे. आता आर के मोरवाकडून काउंटर अटॅकची अपेक्षा आहे, पण जो अटॅक चालू आहे तोच कंटिन्यू ठेवण्याची अपेक्षा होमरमध्ये गोडदेव संघाकडून आहे. दोन्ही संघांकडून चांगला खेळ होईल अशी अपेक्षा. काही उद्या सामना शेवटच्या क्षणांपर्यंत पोहोचला पाहिजे, तरच कुठेतरी ती रंगत वाढेल. पार्थ ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटर खेळलेत, एफर्ट थोडे कमी पडले, बॉल स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. लेट सी पंचांचा कॉल. 2 धावा 2 मिळत आहेत. 2ची मदत, धावसंख्या पोहोचते 2च्या सहाय्याने 22 धावा. जेवढे जोडाल तेवढे कमी आहेत, कारण 70 या लक्ष्याचा पाठलाग करताना लक्षपूर्वक फलंदाजी करावी लागेल. आडव्या बॅटा खेळले, स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो करायचा की नाही या संभ्रमामध्ये एक क्षेत्ररक्षक होता. तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. धावसंख्या 23 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. यू हॅव टू डू बेस्ट, यू हॅव टू बी बेस्ट, आणि त्यासाठी आता तो बेस्ट परफॉर्मन्स एका बाजूनं हिरेन म्हात्रे यांचा पाहायला मिळालेला आहे. पाहूया आता हिरेन पुन्हा एकदा त्याच मनस्थितीत आहे का या षटकामध्ये. त्याच मनस्थितीत आहे, पण यावेळेस गती काढली होती पार्थने. हुशार आहे, चलाक आहे पार्थ. त्याला परिवर्तन जमतं आणि तेच परिवर्तन त्याने योग्य त्या पद्धतीने वापरताना रिस्ट्रिक्ट केलं आहे हिरेन म्हात्रेच्या त्या फॉर्मला, जो फॉर्म त्यांचा पहिल्या षटकात पाहायला मिळाला होता. धावसंख्या 24 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे ओमरमध्ये गोडदेव या संघाला. पुढचा बॉल पार्थचा स्ट्रायकर सेंडला जय. लेग स्टंप सोडून जातोय जातोय जातोय. यस, वाईड बॉलचा इशारा पंचाच्या वतीनं. 1 धाव वाढेल. एकादवीची मदत मिळेल. कैमरेमैन नितिन वारे और प्रसाद खोत के पास फोकस करो, कुछ इन्फॉर्मेशन हमें देनी है आने वाले वक्त में. ही जोडी का जमले थोड्या वेळानंतर नक्कीच ती आपण माहिती घेऊया. क्रिकेटसाठी हे मोठं पाऊल या दोघांच्या वतीनं उचललं जाणार आहे. पुढचा बॉल पार्थ. वारंवार पार्थची लाईन इतकी आता योग्य बॉल आहे का की बॉल बॉडीला ब्रश झालाय, त्याची चर्चा कदाचित पंचांशी केली जाईल. वाईट बॉल होता या अगोदर, पण अजूनही स्ट्रगल काय संपण्याचं नाव घेत नाही. डॉट बॉल येतोय, तर 1 धाव या अगोदर आणि हा डॉट बॉल. स्कोर 26 झालेला आहे. नेक्स्ट बॉल. ओ, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, पण अडकलेत, फसलेत. लॉंग ऑन ला सोपा झेल टिपलेला आहे आणि अशा पद्धतीनं जयचा खेळ संपलेला आहे. धक्का क्रमांक 1 ओम ब्रह्मदेव गोडदेव.
क्रिकेट रसिकांचा आभार व्यक्त करतोय ज्यांनी या अभिनव प्रांगणाचं पावित्र्य राखलेलं आहे. स्वच्छता खूप चांगली ठेवलेली आहे. पाहताना आनंद होतोय. ज्या शाळेत आपण शिकलेलो आहोत त्या शाळेची स्वच्छता, त्या शाळेचं पावित्र्य राखणं आपलं काम आहे. तर चला, शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातला. स्ट्रायकर साईडला फलंदाज आपण पाहतोय. साहिल दुसरे काय? अच्छा, साहिल पाटील, लेफ्ट हँडेड बॅटर. ओव्हर द विकेट पार. आणि थोडासा स्ट्रगल तर पार्कचा सुद्धा चालू आहे, पण ठीक आहे. पहिल्या षटकापेक्षा हे षटक तर आर के मोरबासाठी चांगलंच हाताळलेलं आहे. पार्क ते पहिल्या षटकात 20 होत्या आणि या षटकात आतापर्यंत फक्त 7च धावा खर्च केलेल्या आहेत. तर हे जरी एक्स्ट्राज येत आहेत, पण मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना लांब ठेवण्याचं काम पार्थने योग्य केलंय. अपील सगळ्यांची आहे, पण पंचांना बिलकुल इंटरेस्ट नाहीये. चला, 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 27, जिंकण्यासाठी 43. AK स्पोर्ट्स कॅमेरा अँगल जरा या 2 महानुभाव व्यक्तींकडे करावा, नितीन वारे आणि प्रसाद खोट. आणि मी त्यांच्या फक्त माना कशा हलतात प्रेक्षकाला दाखवणार. या मागच्या 2 वर्षांपासून मीरा भाईंदर बिग बॅश ही स्पर्धा NP स्पोर्ट्स आणि मॅक्स फ्रेशच्या वतीने आयोजित केली जात होती. यावर्षी स्वरूप जरा मोठं झालेलं आहे. NP स्पोर्ट्स आणि परी पॅकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी मीरा भाईंदर बिग बॅश सीझन 3 पाहायला मिळेल, ज्यामध्ये 8 ऑल इंडिया ओपन टीम्स आणि 12 मीरा भाईंदरच्या टीम्स. दोन्ही फॉर्मॅट वेगवेगळा. 6 दिवसांचा हा दिवस रात्रीचा कार्यक्रम येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. स्कोअर झालेला आहे 27, म्हणालो 43ची आवश्यकता आहे. आदरणीय सदानंद पाटील साहेब जे अग्निशमन दलातील अधिकारी आहेत, केंद्रीय अधिकारी आदरणीय सदा पाटील साहेब, या आपलं स्वागत आहे. संगीतजी म्हात्रे हे सुद्धा सोबत आहेतच. चला, सामना सुरू ठेवा, सामना सुरू ठेवा. थांबू नका. क्रिएटिव्हिटी सुद्धा खारीगावची नेहमीच लक्षात राहणारी आहे. म्हणजे ट्रॉफीज जर आपण पाहिल्या तर ट्रॉफी सुद्धा क्रिएटिव्ह आहेत. चला, सामना चालू ठेवा मित्रांनो प्लीज. जो मोमेंट आपण क्रिएट केला आहे, चांगलं क्रिकेट तुम्ही खेळत आहेत, त्यात कुठलंच दुमत नाही. खूप जास्त बाहेर वेग द्यायचा आहे, पण नियंत्रण हरवून चालत नाही. सुरुवात या षटकाची वाईट बॉल धावसंख्या 28, जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू 42 धावांची गरज आहे. राईट, 18 बॉल्स 42 आहे. समीकरण सोडवता येऊ शकतं जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर साईडला हिरेन आहे. नवीन गोलंदाज पियुष. हो, बॉल अवे. संधी होती, मोठ्या फटक्यासाठी कमिटमेंट होती, पण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नव्हता. त्याचे पियुषने एक मोका बनवला होता हिरेनला बाद करण्याचा, पण ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी बॉल पडतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या 29, जिंकण्यासाठी 17 चेंडू 41 धावांची गरज. तर स्ट्रायकर साईडला साहिल पाटील, लेफ्ट हँडेड बॅटर. 17 चेंडू 41 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पुल केले, पण नाही, अंतर गाठलं. बॉल 2 धावांसाठी आहे. आदरणीय सदा पाटील साहेब, अग्निशमन दलातील केंद्रीय अधिकारी, आपलं स्वागत आहे. कबड्डी वाढवण्यासाठी त्यांचं विशेष योगदान मीरा भाईंदर परिसरामध्ये आहे. सोबतच संगीतजी म्हात्रे यांचं जे काही मनपूर्वक स्वागत आहे. आणि आमच्या खारी गावातले सर्व जे अग्निशमन दलात काम करणारे सर्व जे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत नेहमीच त्यांच्या कौतुकाची थाप सदा पाटील साहेबांची असतेच. बॉल अबेत, ड्राईव्ह, आणखीन एक डॉट बॉल. डॉट नाही परवडणार टीम ओम ब्रह्मदेव गोडदेवला. 15 चेंडू 39 धावांची गरज आहे. 15 बॉल्स अँड 39. स्टील मॅनेज करता येऊ शकते, फक्त ती क्षमता काय आहे ओळखावी लागेल. शेवटच्या क्षणी थोडं लेट खेळलेत. फुल लेंथ बॉल होता, वाईट यॉर्करचा पर्याय. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. 1 धाव वाढते. धावसंख्या पोचते 1च्या मदतीनं 32 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे.
चांगलं क्रिकेट मीरा भाईंदर शहरातलं आहे, गावातलं आहे. वेगवेगळ्या गावात आपण जेव्हा जातो तेव्हा प्रत्येक गावात क्रिकेटपटू घडत आहेत हे पाहताना विशेष आनंद होतोय. प्रत्येक गावातला 40+ सुद्धा संघ चांगलंच क्रिकेट खेळताना पाहायला मिळालाय. हुक केल्या बॉलला, नो चान्स फॉर द फिल्डर, बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार, 4 रन्स, चौकार. झालेला आहे 36वा, जिंकण्यासाठी 34ची गरज आहे. लय शोधण्याचा प्रयत्न ओमरमध्ये गोडदेवच्या फलंदाजांचा आहे. कबड्डी या खेळाला सुद्धा पसंती मिळते आणि त्याचमुळे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पुरुष गट कुमारी गट म्हणजेच बालयोगी सदानंद बाबा चषक येत्या 8 ते 10 मे दरम्यान खेळवला जाणार आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पुरुष गटातलं आहे 40,000, दुसरं आहे 20,000, तिसरं आहे 10,000, चौथं 10,000 आणि कुमारी गटातलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 20,000, दुसरं 10,000, तिसरं 5 आणि चौथं 5. सिरीज सुद्धा आहे, म्हणजे कबड्डी या खेळामध्ये सुद्धा सिरीज 5,000, उत्कृष्ट चढाई 3,000, उत्कृष्ट पकड 3,000, दिवसभरातील उत्कृष्ट खेळाडू 1,000 आणि कुमारी गटातून सिरीजसाठी 3,000, उत्कृष्ट चढाई 1,500, उत्कृष्ट पकड 1,500 आणि ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. श्री क्षेत्र सदानंद बाबा क्रीडा संकुल रायगाव या ठिकाणी. तर नक्कीच भेट द्यायला विसरू नका. बालयोगी सदानंद बाबा चषक. 13 चेंडू 34 धावांची गरज आहे. 13 बॉल 34. पुढचा बॉल आणि अजून एका षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. 13 चेंडू 33 धावांची गरज आहे. 13 बॉल्स अँड 33. काय कमबॅक केला जातोय ओमरमध्ये गोडदेव संघाकडून. नाही मोठके फटके येत नाही आहेत, पण स्कोर चालू ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर हिरेन थोडा थांबलाय, पण किती वेळ थांबतोय ते सुद्धा बघायचं आहे. पण या ठिकाणी काय गोलंदाज वाईड बॉलपासून थांबत नाहीये, ऊर्जा वाया जाते गोलंदाजाची. एक धाव एक्स्ट्रा मिळते, धावसंख्या 38 झाले. 13 चेंडूत 32 धावाची गरज आहे जिंकण्यासाठी. ओमरमध्ये गोडदेव या संघाला थोडंसं आता रिॲक्शन आपण जर पाहिली इतर खेळाडूंची थोडीशी निगेटिव्ह झाली, कारण जिंकता येऊ शकतं, फक्त तुम्हाला तुमच्या ट्रॅकवर लक्ष द्यायचं आहे आणि जर ट्रॅक चुकला तर मग तुमच्यासोबत तुमच्या संघाचं नुकसान हे निश्चित असतं आणि म्हणूनच ते मोटिवेशन गोलंदाजाला मिळालं आहे. पाहूया त्या मोटिवेशनचा फायदा होतोय का. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉसवर उचलला फायदा, हातात घेतला कायदा, येतोय हा स्क्वेअरला क्लिअर करणारा उत्तुंग षटकार. बारा चेंडूत किती किती प्रेम जयचं, म्हणजे बॅट देण्यासाठी तो मैदानात जातोय. काय बात आहे. चला 12 चेंडूत 26ची गरज. आदरणीय सदानंद पाटील साहेब या आपला सन्मान आपण संघाच्या वतीने करत आहोत. मीरा भाईंदर महानगरपालिका अग्निशमन दलातले केंद्रीय अधिकारी आदरणीय सदानंद पाटील साहेब आपण यायचं आहे. सन्मान करण्यासाठी मी प्रसाद खोत याला निवेदन करतोय. परी पॅकर्स या संघाचे मालक तसेच उद्योजक प्रसाद खोत यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पाहणार आहोत. मीरा भाईंदर महानगरपालिकेतले अग्निशमन दलातले केंद्रीय अधिकारी आदरणीय सदानंद पाटील साहेबांचा सन्मान प्रसाद खोत यांच्या शुभ हस्ते होत आहे. आणि त्यातल्या त्यात वाडा कुडूसचे ते क्रिकेट प्लेयर आहेत आणि तितकेच चांगले कबड्डीपटू आणि कबड्डी घडवण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली ती खरंच उल्लेखनीय आहे, प्रशंसनीय आहे. लवकरच येत्या 8 ते 10 मे दरम्यान बालयोगी सदानंद बाबा चषक कबड्डीतली ही एक स्पर्धा श्री क्षेत्र सदानंद बाबा क्रीडा संकुल राई भाईंदर पश्चिम या ठिकाणी खेळली जाईल. चला मी संगीतजी मात्र यांना विनंती करतो आपण सुद्धा या. NP स्पोर्टचे नितीन वारे यांच्या शुभ संगीत म्हात्रे यांचा. चला या संगीत या. अतिथी देवो भव, सर्वांचा सन्मान होईलच. चला
लवकरच तुम्हाला 9 थर पाहायला मिळतील. सचिन मिळतील ना? आहेस ना बेसमध्ये? खांदे वाकू नको. चला 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 26ची गरज. 12 balls 26. सन्मान होतोय संगीतजी म्हात्रे यांचा आणि सदानंद पाटील साहेबांचा. नितीन मारे तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत. आजा अजिंक्य म्हात्रे हे सगळं आमच्या सोबत आहे. आपलं देखील स्वागत आहे. चला थांबू नका प्लीज. इतका चांगला मोमेंट तुम्ही बनवलाय. ड्रिंक्स ब्रेक पण झालाय. चला आता इतका वेळ घेऊ नका प्लीज. 26ची गरज आहे. 12 चेंडू 26. 12 balls 26. सुपर ओव्हर नाही ना सचिन? हो यावेळेस स्ट्रोक खेळलेला आहे. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव वेगानं, त्यानंतर टर्न झाले, सेकंडचा कॉल आणि ह्या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेताना हिरेन स्वतःकडे स्ट्राईक ठेवत आहेत. यस बॉलिंग ट्रॅकवर पार्थ राईट. पार्थलाच यायचं डोंट आउट. पार्थ आणि चेतन आले असते तरी चाललं असतं. चेतनकडे तो एक्सपिरियन्स आहे पण आता पार्थला यूज केलं जाते. 11 चेंडू जिंकण्यासाठी 24ची गरज आहे. 11 ball 24. हिरेन काय खेळतोय आणि म्हणूनच प्रत्येक संघामध्ये असा एक खेळाडू असतोच जो नेहमीच शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या संघाची साथ देतो. बॉल राईज झाला आहे. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि त्या बाउन्सचा अंदाज हिरेनला नाही घेता आला. दरम्यान लेग बायची एक धाव वाढेल. धावसंख्या पुसते आता 47वर. जिंकण्यासाठी 23ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 23ची गरज. काय सामना रंगलाय. प्रतीक्षा प्रत्येक क्रीडा रसिकाला हीच असते की शेवटच्या टप्प्यावर गेलेलं क्रिकेट त्याला पाहायचं आहे आणि मला असं वाटतं की हा सामना शेवटच्या टप्प्यावर जातोय कारण सुरुवातच तशी झाली होती आणि म्हणतात की ज्याला सुरुवात करणं जमतं त्याचा शेवट चांगला होतो आणि सुरुवात हिरेन म्हात्रेने या डावाची चांगली केली, षटकारानं केली आणि म्हणूनच आता स्कोर 47 झालाय. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 10 चेंडू 23ची गरज. पुढचा बॉल पाथ चॉप करण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर. बघा हे बॉल्स तुम्हाला सरावाच्या माध्यमातून शिकता येतात. वाईड यॉर्कर्स गुडलेन बाउन्स या सर्व गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत आणि योग्य त्यावेळी त्या पर्यायांची निवड तुमच्याकडे असायला हवी आणि तीच निवड पार्थकडे आहे. म्हणूनच डॉट बॉल जो खूप आवश्यक होता आर के मुर्वा या संघासाठी पारच्या वतीने हाताळला गेला. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23ची गरज. 9 बॉल 23. धीम्यागतीचा बॉल. पिकअप स्ट्रोक आहे. जास्त उंची मिळाली आहे. बॉल लँड कुठे होतोय ते पाहूया आणि 2 धावांसाठी तो बॉल लँड होतोय पहिल्या मळ्यावर कॉलेज इमारतमध्ये. संख्येचं शिक्षण आदर्श, नंतर मग अभिनव. 11वी 12वी. आपलं काय ज्युनियर के जी पासून 12वी अभिनव. 1990 ना 1988 पासून 2002 पर्यंत 15 वर्ष सर्व बिल्डिंग मध्ये फिरलोय मी. ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. आणखीन धावा मिळतील 2 धावा पडतात. सगळ्या 51 झाल्या. सचिन म्हात्रे मग 19 बरोबर 19 राहतील राईट. 17 नाही 19 बाकी आहेत. 19 पाहिजेत आणि बॉल शिल्लक आहे 7 चेंडू 19 धावा. 7 ball 19. हा बॉल खूप महत्वाचा आहे. जर ओम ब्रह्मदेव गोडदेवचा दृष्टिकोन पाहिला तर मग हा शेवटचा बॉल महत्वाचा आहे. पार्थ हँडल करतोय की साहिल हँडल करतोय. लेट्स सी. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. फुल लेंथ बॉल होता. ड्राईव्ह केला पण 2च मिळतील. नाही अजून जास्त रेंज वाढवावी लागेल साहिलला. शेवटच्या षटकात सामना पोहोचलाय. 6 चेंडू 17 धावांची गरज. 6 balls and 17. हाँ कमलेश किधर है? कादिर भाई 3 ball 3 6 कितना
हा 1,000 रुपया. 3 बॉल 3 6 1,000 रुपया. हाथ ऊपर करो, हाथ ऊपर करो. बस के बाजू में बैठे, बरोबर ना कादिर भाई. अच्छा, जीपे होईल, जीपे जीपे. सर्व इमारतीमध्ये आपण फिरलो राईट. ज्युनियर के जी पासून 12वी पर्यंत सगळ्या इमारतीमध्ये रूम बुक केलेत. पण अजूनही आठवणी आहेत. आठवणी पुसता येत नाही शाळेतल्या. लहान असताना वाटतं मोठं कधी होतो, आणि मोठं झाल्यावर वाटतं लहान होतो तेच बरं होतं. बरोबर राजू दादा? तुमचं चांगलं चाललंय 50 वर्षाचं क्रिकेट. तुमचं टेन्शन नाही, 50 वर्षावरचं क्रिकेट चालू आहे तुमचं. चला, शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 17. बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकासाठी येतोय कोण? बॉलर नेम इज कोण आहे? दादूच बॉलर कोण आहे? प्रतीक आहे का? अच्छा, चला शेवट. पियुष झाला. पियुषचं काम संपलंय, कारण पारची 2 षटकं झाल्यात, म्हणजे नवीन बॉलर बोलवावं लागेल. पार प्रतीक आहे ना? हां, प्रतीक. पारची झाली 2 षटकं, म्हणजे आता फ्रेश बॉलर बोलवावं लागेल. तर प्रतीक येतोय. 6 चेंडू 17 धावांची गरज, कंपल्सरी चेस. 6 बॉल्स अँड 17. आणि ओममध्ये गोडदेवसाठी जमेची बाब ही आहे की हिरेन म्हात्रे स्ट्रायकर सेंडला आहे. 6 चेंडू 17ची गरज आहे. पहिल्या सेकंदापासून तो मैदानाच्या आतमध्ये आहे, आणि पहिल्या सेकंदापासून तो तशीच धमाकेदार फलंदाजी सादर करतोय. त्याला जयची नाही साथ मिळाली, पण साहिल काही काळासाठी थांबलाय. फुल टॉस, ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चुकलं. कॅच ड्रॉप. विकी होते राईट तिकडे. विकीकडून कॅच सुटला, मॅनेज करता येऊ शकला असता, पण विकी उजवीकडे सरकत असताना योग्य त्या वेळी पोचले होते, पण त्यांना तो बॉल नाही कलेक्ट करता आला. 1 धाव मिळते जिंकण्यासाठी. आता आवश्यकता आहे 16 धावांची. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 16 धावा. 5 बॉल 16. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. बिलीव्ह युअर सेल्फ. स्वतःवर ठेवायचा तो विश्वास. तुम्ही आहात तुमच्या संघासाठी खास. तुम्हाला कामगिरी करावी लागेल झकास. तर पाहूया तीच झकास कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साहिल करून दाखवतोय का? सुरुवात तर या षटकाची चांगली केली होती. डिपिंग फुल टॉस होता. फलंदाज हिरेन म्हात्रे प्रयत्न चांगला दिलाय, खणून काढलाय. बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक. 5 चेंडू 16. स्ट्राईक नंबर प्रतीक आहे. अच्छा, प्रतीक आहे का? मी इकडे साहिल कडून दिलंय. हा, मग तुमचा एक्स्ट्रा मेंबर जे सांगेल तेच आम्ही लिहू. आम्हाला नावं माहिती आहेत, आता तुम्हाला सतत काय चुकीची नावं सांगेल आम्ही काय. तर प्रतीक आहे स्ट्रायकर साईडला. मी बोलू विचारलं, पण साहिल पाटील का ते पण विचारलं मी. प्रतीक आहे स्ट्रायकर साईडला. 5 चेंडू 16. हो, नाव बदललं स्कोर कार्डवरचं, आणि खेळ सुद्धा बदलला. बॉल स्क्वेअर सीमारेषा पार. आपला फटका 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. अँड इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेत थेट प्रक्षेपण पाहतो, आणि प्रेक्षकांची संख्या वाढते. 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. लेट्स सी हु विल विन दिस गेम. RK बोरवा की ओमरमदेव गोडदेव. पहिला बॉल होता प्रतीकचा, दुसरा बॉल सुद्धा प्रतीकचा, पण तो फलंदाज आहे. 4 चेंडू 10ची गरज. पुढचा बॉल प्रतीक. मी आहे माझ्या भूमिकेवर ठाम, म्हणून RK मोरवा संघाला फुटलाय घाम. बॉल बॅकवर्ड पार. षटकार.
गुणवत्ता सादर करण्यासाठी ओळखला जातो. त्याचमुळे पाहूया या पुढच्या 3 बॉलवर 4 धावा बनवल्या जातील की 4 धावा रोखल्या जातील. ओम ब्रह्मदेव गोडदेव की आर के मोरवा. 2 षटकार घेतले प्रतीकने. म्हणजे त्यांनी काय खर्चिक गोलंदाजी केली होती का? अच्छा, मग पैसा वसूल बॅटिंग आता आहे प्रतीकची. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4ची गरज. आता पाहूया 3 चेंडू 4. प्रतीक स्ट्रायकर सेंडला. फुलटॉस बैठक खेळलाय. त्याला या मैदानात कसं खेळायचंय ते बऱ्यापैकी माहिती आहे. मिळतात या 2. आता आवश्यकता 2 चेंडू 2. अच्छा, साहिलने जो खर्च केला होता प्रतीकने वसूल केला का? ओके, चला ठीक आहे. आता 2 चेंडू 2ची गरज. बघा, कंपल्सरी चेस आहे. आर के मोरवाला अजूनही ॲडव्हान्टेज घेता येऊ शकतं. कंपल्सरी चेस असल्यामुळे आर के मोरवाला अजूनही ॲडव्हान्टेज घेता येऊ शकतं. मी यशस्वी होणारच या विश्वासानं केलेली मेहनत कधीच जात नाही आणि तोच विश्वास स्वतःवर ठेवावा लागेल गोलंदाज प्रतीकला. ज्या कारणासाठी तुम्हाला शेवटच्या षटकाची जबाबदारी दिलेली आहे ते कारण तुम्हाला मैदानात ठरवावं लागेल. पुढचा बॉल महत्त्वाचा आहे. स्ट्रायकर साईडला प्रतीक आपला भन्नाट खेळ देतोय. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या बॉलवर जाईल का पाहूया की याच बॉलवर सामना संपवण्याचा निर्धार व्यक्त करतोय प्रतीक. प्रतीक टू प्रतीक. 2 चेंडू 2 धावांची गरज. नेक्स्ट बॉल आणि याच बॉलवर सामना संपतोय. सामना जिंकतोय. 2 हिरो मैदानात आपली कामगिरी दाखवत आहेत. सुरुवात केली हिरेन मात्रनी, शेवट केला प्रतीकने. सामना जिंकलाय. ओम ब्रह्मदेव गोडदेव. अभिनंदन.